सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. शूद्र कोण होते? ते खरेच शूद्र होते का? शूद्र नावाचा वर्ण अस्तित्वातच नव्हता का होता? शूद्र राजे, प्रधान, उच्चस्थानी होते का नव्हते? हजारो वर्षांपासून त्यांना कोणती वागणूक मिळत होती? पूजा, यज्ञ, पुराण याचा त्यांना अधिकार होता की नाही? ते खरे कोणाचे दुश्मन होते का त्यांना शूद्र म्हणून रसातळास नेले? ऋग्वेद, यजुर्वेद, पुरुष सूक्त यात काय आहे? सुदास नावाचा शूद्र राजा कोण होता? या सर्व गोष्टींची माहिती आपणास मिळणार आहे व त्यातून उत्पन्न झालेले शूद्रांचे कूट प्रश्न काय आहेत. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित शूद्र पूर्वी कोण होते यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सविस्तर याची माहिती संदर्भासहित दिलेली आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मनात अनेक शूद्रांबाबत कूट प्रश्न निर्माण झाले व त्यांनी ते मांडले आहेत. तर पाहूयात शूद्रांचे कूट प्रश्न. एक, आत्तापर्यंत असे समजण्यात येत होते की शूद्र हे अनार्य होते, आर्यांशी झगडणारे होते आणि आर्यांनी त्यांना जिंकून आपले गुलाम केले. हे जर खरे मानले तर यजुर्वेद, अथर्ववेद यातील ऋषींनी शूद्रांची भरभराट हो असे म्हटले आहे व शूद्रांची मर्जी संपादन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याची वाट काय? 2. शूद्रांना वेदाभ्यास करण्याचा हक्क नाही असे मानण्यात येते. हे जर खरे मानले तर शूद्र सुदास याने ऋग्वेदातील ऋचा रचल्या होत्या. त्याची वाट काय? 3. शूद्रांना यज्ञ करण्याचा अधिकार नाही असे मानण्यात येते. सुदासाने अश्वमेध यज्ञ केला होता. हे कसे काय? शूद्र हे यज्ञ करणारे आहेत असे सांगून पुरोहितांनी यज्ञाच्या वेळी शूद्र यजमानाशी कसे बोलावे याबद्दल सविस्तर माहिती शतपथ ब्राह्मणाने दिली आहे. ती काय म्हणून? 4. शूद्रांना उपनयनाचा हक्क नाही असे समजण्यात येते. ही परिस्थिती अगदी प्रारंभापासून अस्तित्वात होती असे समजले तर मग या मुद्द्याबद्दल वादविवाद माजवण्याचे कारण काय? बदरी व संस्कार गणपती या ग्रंथांनी शूद्राला उपनयनाचा अधिकार आहे असे म्हटले आहे. ते का? 5. शूद्राला स्वतःची मालमत्ता करू देण्यात येत नाही. हे जर खरे समजवायचे तर मैत्रेयानी व कथक संहिता या ग्रंथात असे म्हटले आहे की शूद्र हे श्रीमंत व धनाढ्य होते. याची वाट काय? 6. राज्यकारभारातील एखादा अधिकारी होण्यास शूद्र अपात्र आहे असे समजवण्यात येते. हे खरे समजवायचे तर शूद्र लोक राजाचे प्रधान होते असे महाभारतात म्हटले आहे. त्याची वाट काय? 7. शिपाई किंवा गडी म्हणून 3 वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे कर्तव्य आहे असे समजण्यात येते. सुदासासारखे शूद्र राजे होते व त्याचप्रमाणे सायणाचार्य याने सांगितल्याप्रमाणे इतर शूद्र राजे बरेच होते. याची वाट काय? 8. शूद्राला जर वेदाभ्यासाचा, उपनयनाचा आणि यज्ञाचा अधिकार नव्हता तर वेद वाचण्यास, उपनयन करण्यास आणि यज्ञ करण्यास त्याला का अधिकार दिला नाही? 9. शूद्रांचे उपनयन करणे, वेद वाचण्या इतके, वेद उच्चारण्या इतके त्याला शिक्षण असणे आणि त्याने यज्ञ करणे या गोष्टी शूद्रांच्या हिताच्या होत्या किंवा नाही हे सांगता येत नाही. परंतु एवढे खास की या गोष्टी ब्राह्मणांच्या फायद्याच्या होत्या. याचे कारण हे की विधीमध्ये पुरोहितपणा करणे आणि वेद शिकविणे या बाबतीत ब्राह्मणांकडे सर्व अधिकार होते. शूद्राला उपनयन करावयास लावणे आणि त्याला वेद शिकावयास लावणे या गोष्टी जर ब्राह्मणांनी शूद्रांना या सवलती दिल्या असत्या तर त्यापासून त्यांना कोणताही अपाय झाला नसता. उलट अंशी त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली असती. असे असताही ब्राह्मणांनी शूद्रांना या सवलती दिल्या नाहीत. ब्राह्मणांनी हे जाणून बुजून का केले असेल बरे? 10.
शूद्रांना उपनयन करण्याचा, यज्ञ करण्याचा व शिकण्याचा जरी हक्क नव्हता तरी ते हक्क त्यांना देणे ब्राह्मणांच्या हातात होते. हे प्रश्न प्रत्येक ब्राह्मणाने आपापल्या मजदुराप्रमाणे सोडवावयास पाहिजे होते. असले काम प्रत्येक ब्राह्मणाच्या स्वाधीन का केले नाही? जे ब्राह्मण शूद्राचे उपनयन करील, त्याचा यज्ञ करील किंवा त्याला वेद शिकविल, त्याला जबर शिक्षा भोगाव्या लागतील असे निर्बंध ब्राह्मणांवर का घातले बरे? या कूटप्रश्नाचे स्पष्टीकरण पूर्णपणे कसे करता येईल बरे? जीर्णमतवादी हिंदू किंवा अलीकडील काळातील एखादा विद्वान यापैकी एकानेही या कूटप्रश्नाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही. असले कूटप्रश्न अस्तित्वात आहेत की नाहीत याबद्दल त्यांना खरोखर गंधर्वाताही नाही. जीर्णमतवादी हिंदू त्या प्रश्नाबद्दल आपल्या डोक्याला कधीच शीन देणार नाही. शूद्र हा पुरुषाच्या पायापासून उत्पन्न झाला आहे हे पुरुष सूक्तात जे ईश्वरदत्त स्पष्टीकरण दिले आहे त्यांच्यावर जीर्णमतवादी हिंदू विसंबून राहिला आहे. शूद्रांची उत्पत्ती अनार्य रानटी टोळीपासून झाली आहे आणि म्हणून आर्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र निराळे कायदे तयार केले हे साहजिकपणे आले अशी स्वतःची समजूत करून घेऊन अलीकडच्या काळातील विद्वान त्या समजुती दंग झाला आहे. शूद्रांच्या प्रश्नासभोवती जे कूटप्रश्न उभे राहिले आहेत त्याची तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न यांपैकी एकाही वर्गातील विद्वानांनी केला नाही. मग शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलची अवस्था कशी आहे याबद्दल एखादा सिद्धांत तरी करण्याची व त्या सिद्धांतावरून त्यांच्या सभोवतीचे कूटप्रश्न सोडविण्याची गोष्ट दूरच राहो. माझ्या सिद्धांताबद्दल सांगावयाचे तर हेच की या कूटप्रश्नातील एकूणेक कूटप्रश्नांचे स्पष्टीकरण माझा सिद्धांत करीत आहे हे दिसून येईल. मी मागील स्तंभात जी 10 गृहीत पदे मांडली आहेत त्यातील 1 ते 4 ही गृहीत पदे असे स्पष्ट दर्शवितात की शूद्र लोक राजे व प्रधान कसे होऊ शकले आणि ऋषींनी शूद्रांची स्तुती का केली व त्यांनी शूद्रांची मर्जी संपादन करण्याची इच्छा का धरली. गृहीत पदे 5 व 6 हे स्पष्ट करून दाखवितात की शूद्रांना उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही याबद्दल वितंडवाद का माजला होता आणि शूद्रांचे उपनयन करू नये व त्यांनी ते केले तर ते शिक्षेस पात्र होतील असे निर्बंध कायद्याने का घातले. माझ्या सिद्धांताने एखादा कूटप्रश्न सोडवून दाखविला नाही असा एकही कूटप्रश्न खरोखर शिल्लक राहिला नाही. माझा सिद्धांत सर्वांग परिपूर्ण आणि निश्चल आहे असे मी म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. म्हणून माझ्या सिद्धांताला मी जे नाव दिले आहे त्याच्यापेक्षा सरस नाव धारण करण्यास योग्य असे सिद्धांत अद्याप जन्माला यावयाचे आहेत. तर आपण पाहिले शूद्र पूर्वी कोण होते. या संबंधात आणखी सखोल माहिती हवी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक नक्की वाचा. ज्ञानाचे विश्व असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अशीच माहिती मिळविण्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय भीम. नमो बुद्धाय.